स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आले पिकात शेतकऱ्याचं विक्रमी उत्पादन। एकूण 50 टनांपर्यंत निघणार आले। आलसंदच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग। साल में पहली बार ऐसा नकाला। टॉप माल है, सुपर माल है। जीएस एग्रो कंपनीचे स्टंप आणि बॉस या औषधाची किमिया। अक्षय व अजय पाटील यांचे शेतकऱ्याला मार्गदर्शन। तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत? मग आजच त्वचा रोग तज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट्स स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या। आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार, केसांच्या समस्येवर उपचार, सौंदर्यवर्धक क्रिया, सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर, तासगाव नाका, विटा। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। खानापूर तालुक्यातील आळसंद येथील श्रीरंग शिरतोडे यांनी आले पिकामध्ये विक्रमी उत्पादन घेतलंय। गेल्या 2 वर्षापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि आले या पिकाला मिळत असलेल्या कमी दरामुळे शेतकरी संकटात सापडला होता। परंतु आळसंद येथील श्रीनाथ उद्योग समूहाचे अक्षय नितीन पाटील व अजय नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जीएस एग्रो कंपनीचे स्टंप आणि बॉस या औषध वापरून या शेतकऱ्यानं भरघोस उत्पादन घेतलंय। सध्या या आले पिकातून गुंठ्याला प्रति 1200 ते 1300 किलो माल निघतोय। श्रीरंग शिरतोडे यांनी हे क्षेत्र खंडाने घेतलंय। 65 गुंठे क्षेत्रातून त्यांना जवळपास 80 टन आल्याचं उत्पादन निघणार असल्याची अपेक्षा आहे। शेतकरी ऊस शेतीकडे वळत असताना श्रीरंग शिरतोडे यांनी या वातावरणातील आले पिकातून चांगलं उत्पन्न मिळवलंय। त्यांना श्रीनाथ कृषी उद्योगाचे अक्षय व नितीन पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय। शेतकरी देखील त्यांचा हा प्लॉट पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात। त्यांनी देखील याबद्दल समाधान व्यक्त केलं। या ठिकाणी आल्याचं पीक 1 नंबर पैकी आलेलं आहे आणि विषयाचं म्हणजे सांगायचं झालं तर या शेती क्षेत्रात एक नवीन म्हणजे शेतीचा गंध नसणारी व्यक्ती जे आमचे श्रीनाना त्यांनी शेती करायचं ठरवलं, शेतीत पाय घातलं, पहिलंच पीक त्यांनी घेतलंय आणि पहिल्या पिकात त्यांनी 1 नंबर म्हणजे 1 नंबर पैकी आल्याचं पीक आणलेलं आहे आणि खर्चही भरपूर केलेला आहे, अवरात कष्ट केलेला आहे। अक्षय पाटील असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली असेल अनेक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी कष्ट करून हा प्लॉट 1 नंबर आणलेला आहे आणि ह्या प्लॉटचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न विक्रम होईल अशी अपेक्षा आहे। गावात तरी असं उत्पन्न अजून म्हणजे या दिवसामानाने निघले। श्रीरंग शिरतोडे यांनी हे विक्रमी उत्पन्न कसं काढलं याबाबत आम्ही त्यांच्याशी आणि इतरांशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी काय म्हटलंय पाहूया। गेल्या 2 वर्षापासून सतत पडत असणाऱ्या पावसामुळे आले उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। परंतु आज आळसंद तालुका खानापूर येथील श्रीरंग शिरतोडे आहे यांनी विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे। आज आपण त्यांच्या प्लॉटवर आहोत, काय नेमकं सांगा? माझं नाव श्रीरंग आनंद शिरतोडे। मी हे क्षेत्र खांबाळ गावामध्ये हे ना खंडानं केलेलं आहे, म्हणजे स्वतःचं क्षेत्र नाही। करत असताना पूर्ण अगदी स्टेटमेंट मला कृषी उद्योग समूहाचे श्रीनाथ उद्योग समूहाचे मालक अक्षय पाटील व अजय पाटील यांनी पूर्ण माहिती म्हणून आल्या प्लॉट कसे करण्याची म्हणजे लागण्याची फुलावण्याची पद्धत, परत खतं कसं वापरायचे, परत पहिल्यापासून जे काय आहे ती सगळी माहिती ह्या दोघा बंधूंनी दिली। आता किती क्षेत्र आहे, तुम्हाला काय अपेक्षा आहे? ही क्षेत्र 65 गुंठ आहे आणि साधारण आमच्या मते एक 1200च्या आसपास ॲव्हरेज निघण्याचे आमचा अंदाज आहे।
गुंठ्याला 1200. खरं तर गेल्या 2 वर्षापासून पाऊस जास्त आहे आणि आल्या पिकाला पाणी जास्त चालत नाही, तरी देखील तुम्ही आज एक चांगल्या प्रकारचा आला आणले इथं. की पूर्ण आपण म्हणजे कुठलंही काम करताना झोकून दिल्यानंतर आपण पूर्ण क्षमतेनं व चांगल्या पद्धतीने केल्यानंतर कुठलंही पीक यशस्वी होतंच. मग आपण हे करत असताना पूर्ण हे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अक्षय पाटील, अजय पाटील या म्हणजे दोघांच्या सल्ल्यानं जी काय करायचं ती त्यांच्या सल्ल्यानं मी करत गेलो. या ठिकाणी अक्षय पाटील आहेत जे शेतकऱ्यांना मदत करत असतात, काय सांगाल? नमस्ते, मी अक्षय पाटील. आज आपण श्रीरंग शिरतोडे बारीक नाना यांच्या प्लॉटवर आलो. आपण बघू शकताय माल काय क्वालिटीचा निघतोय किंवा किती निघतोय. आज साधारणतः 65 ते 70 गुंठ, साधारणतः 65 गुंठ क्षेत्र भरत कडनं हत्ती असे आहे. 65 गुंठ्यात साधारणतः 70 ते 80 टनाची लेवल लागेल उत्पन्न, म्हणजे सरासरी 1200 ते 1300 किलोपर्यंत गुंठ्याला आलं निघेल. आज शेतकऱ्यांना ऊस ह्या वातावरणामुळं पाऊस अधिकचा पाऊस असेल किंवा अवकाळी पाऊस असेल, त्या पावसा किंवा निसर्गापुढं शेतकऱ्यांना ऊसाचं उत्पन्न निघू शकत नाही. एवढं उत्पन्न आज नानाने आल्याचं काढलेलं आहे. त्याला आपण JS ॲग्रो कंपनीचे स्टंप आणि बॉस या 2 प्रोडक्ट असतील, फुगवण्यासाठी त्यांचं भीष्मा असेल, या प्रोडक्टची आपल्याला अतिशय मदत झालेली आहे. या 2-3 प्रोडक्टच्या मदतीने आपण आज या मालाची क्वालिटी असेल किंवा ॲव्हरेज असेल, तुम्ही बघू शकताय आज ही मालाची क्वालिटी जबरदस्त माल झालेला आहे. मार्केटला आत्ता जंबॉशूट असा माल म्हणू शकत नाही. मार्केटला आत्ता 35, 36, 32, 33 रुपयानं पण प्लॉट चालू आहेत. आज हा माल 41 रुपये दरानं व्यापाऱ्याने घेतलेला आहे. तर सरासरी 4 ते 5 रुपये आज मालाच्या क्वालिटीमुळं शेतकऱ्यांना जास्त मिळेल. ही क्वालिटी फक्त स्टंप आणि बॉस, दुसऱ्या कुठल्याही खतानं ती शक्य नाही. तुम्ही बघू शकता एक 30 कांडी लांबलेली आहे कंदाची. ही फक्त स्टंप आणि बॉसमुळे लांबलेली आहे. त्याचा अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला आलेला आहे. किती महिन्याचं पीक आहे, नियोजन कसं केलं? साधारणतः ह्या मागच्या म्हणजे मे महिन्याची लागण, गेल्या 24 मेची का 23 मेची लागण असते, 23 ते 24 मेची. तर आता हा खोडवं पीक आहे. खोडवं पिकात म्हणजे जुनं आणि नवं म्हणजे आलं खोडव्यात जुनं आणि नवं मिळून 1200 ते 1300 किलो माल निघत. हा जर माल आपण ह्याच्याबरोबर काढला असता 10 महिन्यात 10.5 महिन्यात जर काढला असता, जुन्या माल म्हणजे लागणीचा माल साधारणतः 1 टनापर्यंत ह्याची ॲव्हरेज गेला असा माल. 2 वर्षात सतत पाऊस पडत होता आणि त्यामुळे उत्पन्न घटलेलं होतं, नुकसान देखील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात झालं. आज हे मॅनेज करताना मग कसं केलं? आपण पाऊस जरी पडत असला, ऊन जरी पडत असलं तरी आपण याला वेळच्या वेळी खताबरोबर सुडोट्रायको बॅक्टेरिया असतील किंवा नेमॅटोडसाठी ज्या बॅक्टेरिया असतील त्या बॅक्टेरियाचा वापर केला. त्यानंतर बारेक्स हे जे रासायनिक खत असतील त्याचाही आपण वापर केला. पण प्रामुख्यानं आपल्याला जे रिझल्ट आले ते स्टंप आणि बॉसचे रिझल्ट आले. आज मार्केटमध्ये बऱ्याच कंपनी आल्या. स्टंप आणि बॉसचं बाबा स्टंप वापरलं, बॉस वापरलं की आलं लागतंय किंवा कंदकुज होत्या, ही बऱ्यापैकी चर्चा होती शेतकऱ्याच्या. पण आज हा 1.5-2 एकराचा प्लॉट आहे. यामध्ये कुठेही अक्षरशः बघाय तुम्ही गेला तर एक कुठेही कुठं तुम्हाला कुजलेली किंवा खराब झालेली दिसणार नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्टंप आणि बॉस पूर्ण म्हणजे ऑक्टोबर हिट महिना, त्या महिन्यात सुद्धा ह्याला बंद केलेलं नाही आपण. असं याच्यात सुद्धा कुठेही एक पॉईंट नाही. आणि ॲव्हरेज म्हणशीला तर तुम्ही आज रेकॉर्ड ब्रेक ॲव्हरेज. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की अक्षय पाटील यांच्याबरोबर दुसरे देखील साहेब आहेत, त्यांचं देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन आहे. स्टंप बॉस या कंपनीचे आपण JS ॲग्रोचं बॉस आणि स्टंप हे प्रोडक्ट अक्षय सरांना देतो आणि नीट संपूर्ण शेतकऱ्यांना त्यांच्या रिलेशनमधले ज्या शेतकऱ्यांनी त्यांना दिलेलं आहे तर त्या शेतकऱ्यांना 100% ॲव्हरेज मिळालं आहे. म्हणजे जवळपास 3 वर्षापासून ते शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट देतात आपलं, तर 100% शेतकऱ्याला चांगला रिझल्ट होतो. आता या परिसरात देखील या कंपनीच्या प्रोडक्टची मागणी वाढलेली आहे, कसं पाहता येईल? तर काहीच नाही, आपण याच्या पुढे बी असेच रिझल्ट देणार शेतकऱ्यांना. आणि आपलं जे JS ॲग्रोचं प्रोडक्ट आहे बॉस, स्टंप, भीष्मा, कोटा स्पेशल, याच्यामुळं कोणतीही कंदकुज नाही
याला हीटच्या महिन्यातही सोडू शकतात. आता जवळपास हीट थोडं एक्स्ट्रा वापर केला जातो, 35 ते 40 लिटरपर्यंत बॉस आणि स्टंप इकडं सोडल्या जातो पर एकरी. त्याच्यामुळं त्यांचा फायदा बी तेवढा होतो. आल्या कांडीची लांबी जाडी सर्व गोष्टी मेंटेन होतात याच्यामध्ये. आता शेतकरी ऊस पिकाकडे वळतात. आले पीक देखील चांगलं उत्पन्न मिळवून देणार पीक आहे. बरोबर आहे. आणि बॉस आणि स्टंप जर आपण वापरलं तर 4 महिन्यामध्ये सुद्धा आपण आलं पीक काढू शकतो बॉस आणि स्टंप वापरून. कांद्याची कांडी लवकरात लवकर लांबते व आमच्याकडे संभाजीनगरमध्ये जवळपास 4 महिन्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे ॲव्हरेज काढून देतो शेतकऱ्यांना. 12 ते 13 टनापर्यंत 4 महिन्यामध्ये ॲव्हरेज 100% मिळतो. आता ज्या प्लॉटवरती तुम्ही उभा आहात त्यांना किती एकरी टन ॲव्हरेज अपेक्षित आहे? मिनिमम 80 टन मटेरियल माल निघायला पाहिजे त्याच्यामध्ये. 80% आलं 100% निघणार, कारण मालच तसा निघतोय. जागेवरून सकाळी मी बघतोय तर ते 10 फूटसुद्धा 2 तासामध्ये आलं जे काढताय ते पुढं जात नाही. कमी उत्पादन म्हणावं लागेल. हो, विक्रमी उत्पादन याच्या पहिले बी आपण काढलेलं आहे. म्हणजे आज हेच नाही, पण अक्षय सरांना बी तुम्ही विचारू शकता, गावामध्ये रेकॉर्ड तोड याच्या पहिले बी उत्पादन आपण काढलेलं आहे. पण याने थोडं एक्स्ट्रा जाण्याचा अंदाज या ॲव्हरेजमध्ये. काय सांगाल परिसरात? काय विक्रमी उत्पन्न निघतंय, चांगला अभिमान आहे. नानांचं कष्ट त्याच्या मागं आहे. नाना आणि काकी माझ्या मला रात्री 12-1 म्हणणार नाहीत, खत सोडायचं आहे. नानांना सांगितलं आधी खत सोडा, 12 वाजू 1 वाजू ते त्या वेळेला खत नाना येऊन सोडणारच तिथे. काही होऊ दे, तिकडे दिवस होईल पण खत चुकणार नाही. नाना नियोजन असेल, नानाने आपण ज्या पद्धतीने शेड्यूल दिलं त्या पद्धतीने नानाने जे नियोजन केलं त्याचे हे अतिशय सुंदर रिझल्ट आले. जे उभ्या पावसात काय वेळी नानाने खत सोडले, पण ते दिवस चुकवायचा नाही. आज बाबा करायचं आहे ना, ते करायचं. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं खानापूर तालुक्यात आळसंदसारख्या ग्रामीण भागात देखील त्यांनी एवढा मोठा पाऊस असताना देखील आले पिकात या ठिकाणी विक्रमी घेतलेला आहे. मराठी आळसंद. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.